केवळ धर्मालाच नाही तर संपूर्ण समाजव्यवस्थेला नवी दिशा दिली. महाराष्ट्रातील भक्ती चळवळ ही अशाच परिवर्तनकारी चळवळींपैकी एक होती. 13व्या ते 17व्या शतकाच्या दरम्यान विकसित झालेल्या या चळवळीने समाजातील उच्च नीचतेच्या भिंतींना आव्हान दिले, सामान्य माणसांसाठी धर्माचे दरवाजे खुले केले आणि मराठी भाषेला अभूतपूर्व अशी प्रतिष्ठा मिळवून दिली. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या वैचारिक पायाभरणीतही या चळवळीचे महत्त्वपूर्ण योगदान होते. ही चळवळ पंढरपूरच्या विठ्ठल भक्तीभोवती विकसित झाली आणि ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, तुकाराम व समर्थ रामदास यांसारख्या संतांनी तिला समृद्ध केले. भक्ती चळवळ समजून घेण्यासाठी त्या काळातील परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. 8व्या ते 12व्या शतकादरम्यान भारतात विविध राजवंशांचे राज्य होते. महाराष्ट्रात यादव राजवंशांची सत्ता होती आणि त्याची राजधानी देवगिरी येथे होती. राजकीयदृष्ट्या हा काळ स्थिर असला तरी सामाजिक क्षेत्रात अनेक समस्या होत्या. समाजात जाती व्यवस्था अत्यंत कठोर झाली होती. धार्मिक ज्ञान हे संस्कृत भाषेत बंदिस्त होते आणि त्यावर पुरोहित वर्गाचे नियंत्रण होते. सामान्य माणसाला धार्मिक ग्रंथ वाचणे किंवा त्यांचा अर्थ समजणे शक्य नव्हते. उत्तर भारतात मुस्लिम सत्ता स्थापन होऊ लागली. त्यामुळे पारंपरिक सामाजिक आणि धार्मिक संरचनावर दबाव निर्माण झाला. अशा वातावरणात लोकांना धर्माचा असा मार्ग हवा होता जो सोपा, सर्वसमावेशक आणि सर्वांसाठी खुला असलेला. याच गरजेतून भक्ती चळवळीचा उदय झाला. यादव राजवंशांच्या काळात महाराष्ट्रात भक्ती चळवळीचा उदय झाला. सामाजिक विषमता आणि धार्मिक मक्तेदारी ही तिच्या उदयाची प्रमुख कारणे होती. भक्ती म्हणजे काय? तर भक्ती हा शब्द संस्कृतमधील भज या धातूपासून तयार झालेला आहे. याचा अर्थ सेवा, प्रेम, आराधना किंवा समर्पण असा होतो. भक्ती चळवळीने एक महत्त्वाचा विचार मांडला. ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी कोणत्याही मध्यस्थाची गरज नाही. भक्त आणि देव यांचा थेट नाते असू शकते. यामुळे धर्म सर्वसामान्यांच्या जीवनाचा भाग बनला. या चळवळीने वैदिक कर्मकांडांपेक्षा भावनिक आणि वैयक्तिक भक्तीला महत्त्व दिले. मोक्षप्राप्तीसाठी कठीण यज्ञ किंवा तपश्चर्या करण्याऐवजी श्रद्धा आणि प्रेम यांना महत्त्व प्राप्त झाले. भक्ती चळवळीचा उगम दक्षिण भारतातील तमिळ प्रदेशामध्ये झाला. 7व्या ते 9व्या दशकादरम्यान अलवार आणि नायनार या संत समूहांनी भक्तीची पहिली मोठी लाट उभी केली. अलवार हे भगवान विष्णूचे भक्त तर नायनार हे भगवान शिवांचे भक्त. या संतांनी संस्कृतऐवजी तमिळ भाषेत भक्तिगीते रचायला सुरुवात केली. त्यामुळे धर्माचे ज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचायला मदत झाली आणि लोक जागरूक होऊ लागले. या चळवळीची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे तिची सर्वसमावेशकता. यात शेतकरी, कारागीर, महिला आणि कथाकथित अस्पृश्य समाजातील लोकांचाही सहभाग होता. या अलवारांमध्ये आपल्याला 12 संतांची संख्या पाहायला भेटते तर नायनारामध्ये आपल्याला संतांची संख्या ही 63 होती अशी पाहायला भेटते. अंदाल ही अलवार परंपरेतील प्रसिद्ध महिला संत होती. भक्ती चळवळीला केवळ भावनिक नव्हे तर तात्विक आधारही मिळाला. आदिशंकराचार्यांनी अद्वैत वेदांत मांडला. त्यांच्या मते ब्रह्म हेच अंतिम सत्य असून जग हा माईक अनुभव आहे, ज्याला आपण म्हणतो मोहमाया असा अनुभव आहे. रामानुजाचार्यांनी विशिष्टादैवत सिद्धांत मांडला. त्यांनी ईश्वरांच्या भक्तीला महत्त्व दिले आणि शरणागतीचा मार्ग सर्वांसाठी खुला केला. माध्वाचार्यांनी द्वैतवाद मांडला. त्यांच्या मते जीव आणि ईश्वर हे स्वतंत्र अस्तित्व आहेत. या तत्वांनी पुढील भक्ती चळवळीला वैचारिक आधार दिला. 14व्या ते 17व्या शतकात भक्ती चळवळ उत्तर भारतात पोहोचली. या काळात सुफी विचारसरणीचा प्रभावही वाढत होता. त्यामुळे चळवळीमध्ये 2 प्रवाह निर्माण झाले. त्यामधील एक म्हणजे निर्गुण भक्ती. निर्गुण संप्रदायाने निराकार ईश्वराची उपासना केली. या संतांनी मूर्तीपूजा, कर्मकांड आणि जातीभेदाला विरोध केला. संत कबीर, रविदास आणि गुरु नानक हे या प्रवासातील संत आपण पाहू शकतो. कबीरांनी सांगितले की ईश्वर मंदिरात किंवा मस्जिदीत नसून प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे. सगुण भक्ती. सगुण संप्रदायाने राम आणि कृष्ण यांसारख्या साकार देवतांच्या भक्तीचा पुरस्कार केला. मीराबाई, सूरदास, तुलसीदास हे या परंपरेतील प्रमुख संत होते. तुलसीदासांनी रामचरितमानस लिहून रामकथा सामान्य लोकांपर्यंत पोहोचवली.
महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचे हृदय म्हणजे पंढरपूर. येथील भगवान विठ्ठल हे वारकरी संप्रदायाचे प्रमुख दैवत आहे. विठ्ठलाला माऊली म्हणून संबोधले जाते, कारण तो भक्तांवर आईसारखे प्रेम करणारा देव मानला जातो. चंद्रभागा नदीच्या काठी बसलेले पंढरपूर हे महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचे केंद्र बनले. वारकरी संप्रदाय, समतेची प्रयोगशाळा. वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचा सर्वात महत्त्वाचा घटक. वारकरी वर्षातून 2 वेळा पंढरपूरला वारी करतात. वारीची सर्वात मोठी वैशिष्ट्य म्हणजे सर्व जातींचा सहभाग, समतेचा संदेश, भजन आणि कीर्तन ही परंपरा, सामूहिक भक्ती आणि मराठी भाषेचा वापर. वारीच्या काळात सर्वजण एकमेकांच्या पाया पडतात. हा कृतीतून दिलेला समतेचा संदेश आहे. त्या काळात जेव्हा समाज जातींमध्ये विभागलेला होता, तेव्हा वारकरी चळवळीने समतेची प्रत्यक्ष अनुभूती दिली. संत ज्ञानेश्वर हे महाराष्ट्रातील भक्ती चळवळीचे खरे प्रवर्तक मानले जातात. त्यांचा जन्म 1271 मध्ये आळंदी येथे झाला. त्यांच्या कुटुंबाला समाजाने वाईट टाकले होते, त्यामुळे समाजातील अन्यायांचे अनुभव त्यांनी अगदी जवळून पाहिले होते. त्यांनी भगवद्गीतेवर मराठीत भाष्य लिहिले. हा ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरीने धार्मिक ज्ञान सामान्य लोकांपर्यंत पोहोचवले. त्यांनी अमृतानुभव आणि हरिपाठ यांसारखे ग्रंथही लिहिले. यात एक ऐतिहासिक गोष्ट अशी घडली की ज्ञानेश्वरांनी मराठीला धर्म आणि तत्वज्ञान व्यक्त करण्याची भाषा बनवली. संत नामदेव, भक्तीचा महाराष्ट्राबाहेर प्रसार करणारे संत म्हणजे संत ज्ञानेश्वर यांनी भक्ती चळवळीला वैचारिक पाया घालून दिला. तर संत नामदेवांनी त्या विचारांना समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचवण्याचे काम केले. संत नामदेवांचा जन्म इसवी सनाच्या 1270 मध्ये शिंपी समाजात झाला. त्या काळात समाजात जन्मावर आधारित श्रेष्ठत्व मानले जात, परंतु नामदेवांनी आपल्या जीवनातून सिद्ध केले की भक्तीसाठी जात किंवा सामाजिक दर्जा महत्त्वाचा नसतो. त्यांची विठ्ठल भक्ती अत्यंत उत्कट होती. त्यांच्या अभंगांमध्ये देवाशी असलेला जिव्हाळा, साधेपणा आणि सामाजिक समतेचा संदेश दिसून येतो. नामदेवाचे सर्वात मोठे योगदान म्हणजे त्यांनी महाराष्ट्रातील भक्ती चळवळ पंजाबपर्यंत पोहोचवली. त्यांनी उत्तर भारतात दीर्घकाळ वास्तव्य केले आणि त्यांच्या विचारांचा प्रभाव पुढे शीख धर्मावरही पडला. त्यांच्या 61 रचनांचा समावेश गुरु ग्रंथ साहेबमध्ये करण्यात आला आहे. गुरु ग्रंथ साहेब म्हणजे शीख धर्मांचे धार्मिक ग्रंथ. त्यामुळे राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळालेल्या मोजक्या मराठी संतांपैकी त्यांचा समावेश होतो. ज्ञानेश्वर आणि नामदेवानंतर जवळपास 200 वर्षांनी महाराष्ट्रात संत एकनाथांचा उदय झाला. या काळात दख्खनमध्ये अनेक राजकीय बदल झाले होते. बहामनी आणि पुढे दख्खनी सल्तनतींचा प्रभाव वाढला होता. समाजात पुन्हा कर्मकांड, भेदभाव वाढू लागला होता. अशा परिस्थितीत संत एकनाथांनी भक्ती परंपरेला नवी संजीवनी दिली. त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये काही लोकांनी बदल घडवून आणले होते, ते बदल नाहीसे करून ज्ञानेश्वरीचे शुद्धीकरण केले व त्याच्या मूळ स्वरूपामध्ये ती ज्ञानेश्वरी आणली. तसेच एकनाथी भागवत आणि भावार्थ रामायण यांसारखे महत्त्वाचे ग्रंथही त्यांनी लिहिले. एकनाथांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी तत्वज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी भारूड या लोककला प्रकाराचा वापरही केला. विनोद, उपहास आणि लोकभाषेच्या माध्यमातून त्यांनी समाज प्रबोधन केले. एकनाथांनी जातीभेदाला विरोध केला आणि मानवतेला सर्वोच्च स्थान दिले. संत तुकाराम, जनसामान्याचा आवाज. महाराष्ट्र भक्ती चळवळीच्या इतिहासात संत तुकाराम यांचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांचा जन्म इसवी सन 1608 मध्ये देहू येथे झाला. त्यांच्या आयुष्यात दुष्काळ, आर्थिक संकटे आणि वैयक्तिक दुःखांचा मोठा प्रभाव होता, परंतु या संकटामधूनच त्यांची भक्ती अधिक परिपक्व झाली. तुकारामांनी अभंगाच्या माध्यमातून सामान्य माणसांच्या भावना व्यक्त केल्या. त्यांच्या साहित्यांमध्ये सामाजिक अन्यायाविरुद्धचा रोष, अंधश्रद्धेविरुद्धचा आवाज आणि सत्यासाठीची बांधिलकी दिसून येते. त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले होते की देवाला जात नाही आणि भक्तीला भिंत नाही. त्यांनी समाजातील ढोंगीपणा, खोटारडेपणा आणि जातीभेदावर कठोर प्रहार केला होता. त्यांच्या अभंगामुळे सामान्य माणसांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव निर्माण झाली होती. तुकारामांना अभंग सम्राट असेही म्हटले जाते.
व त्यांची गाथा मराठी साहित्याचा अमूल्य ठेवा म्हणून मानले जाते. संत रामदास, भक्ती आणि राष्ट्रकारण यांचा संगम. संत तुकाराम आणि समर्थ रामदास हे जवळपास समकालीन होते, मात्र त्यांच्या कार्यपद्धतीत काहीसा फरक होता. जिथे तुकारामांनी समाज जागृती केली, तिथे समर्थ रामदासांनी समाजाला संघटित करून कार्य केले. समर्थ रामदासाचा जन्म 1608 मध्ये जांब म्हणजेच मराठवाडा येथे झाला. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा प्रवास करून समाजाची परिस्थिती जवळून पाहिली. त्यांना जाणवले की परकीय सत्तेविरुद्ध लढण्यासाठी केवळ भक्ती पुरेशी नाही, त्यासाठी शिस्त, संघटन आणि शारीरिक सामर्थ्यही आवश्यक आहे. याच विचारातून त्यांनी दासबोध आणि मनाचे श्लोक असे ग्रंथ लिहिले. दासबोध हा केवळ धार्मिक ग्रंथ नाही, तर जीवन व्यवस्थापन, नेतृत्व, प्रशासन आणि संघटन यांचं मार्गदर्शक ग्रंथ आहे. रामदासांनी युवकांमध्ये शौर्य, कर्तव्य भावना निर्माण करण्यासाठी महाराष्ट्रभर मारुती मंदिरे स्थापन केली. रामदासांनी स्वराज्याला धार्मिक आणि नैतिक अधिष्ठान दिले. त्यामुळे स्वराज्याची संकल्पना केवळ राजकीय न राहता लोककल्याणाशी जोडली गेली. भक्ती चळवळीतील स्त्रियांचे योगदान. भक्ती चळवळीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिने स्त्रियांनाही आध्यात्मिक क्षेत्रात समान स्थान दिले. मुक्ताबाई, जनाबाई, बहिणाबाई, कान्होपात्रा आणि सखुबाई यांसारख्या संत स्त्रियांनी भक्ती साहित्य समृद्ध केले. त्या काळात स्त्रियांना धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात मर्यादित स्थान होते. अशा परिस्थितीत या स्त्रियांनी स्वतःच्या विचाराने समाजाला नवी दिशा दिली. दलित आणि वंचित समाजाचे योगदान. भक्ती चळवळीने समाजातील वंचित घटकांना प्रथमच सन्मानाचे स्थान दिले. चोखामेळा, गोरा कुंभार, सावतामाळी, सेना न्हावी आणि नरहरी सोनार या संतांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले की ईश्वराच्या दृष्टीने सर्व मानव समान आहेत. यामुळे भक्ती चळवळ खऱ्या अर्थाने लोक चळवळ बनली. मराठी भाषेची क्रांती. भक्ती चळवळीपूर्वी धार्मिक ज्ञान मुख्यतः संस्कृत भाषेत उपलब्ध होते. ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, नामदेवांनी अभंग रचले आणि एकनाथांनी भागवत लिहिले आणि तुकारामांनी अभंग साहित्य समृद्ध केले. यामुळे मराठी भाषा केवळ बोलण्याची भाषा न राहता तत्वज्ञान, अध्यात्म आणि साहित्य व्यक्त करणारी भाषा बनली. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीच्या निर्मितीत हे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरले. भक्ती चळवळीचा प्रभाव केवळ धर्मापुरता मर्यादित नव्हता. या चळवळीने समाजात समता, एकता आणि आत्मसन्मानाची भावना निर्माण केली. संतांनी लोकांना स्वतःच्या मूल्यांची जाणीव करून दिली. त्यांनी अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची मानसिक तयारी निर्माण केली आणि याच वातावरणात छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची संकल्पना मांडली. म्हणून अनेक इतिहासकार भक्ती चळवळीला स्वराज्याची वैचारिक पूर्वतयारी असे संबोधतात. एकंदरीत पूर्ण सारांश जर पाहिला तर महाराष्ट्रातील भक्ती चळवळ ही केवळ धार्मिक चळवळ नव्हती, ती समाज सुधारणेची चळवळ होती, ती मराठी भाषेच्या उत्कर्षाची चळवळ होती, ती समतेची चळवळ होती आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ती स्वराज्याच्या विचाराला जन्म देणारी चळवळ होती. ज्ञानेश्वरांनी विचार दिला, नामदेवांनी प्रसार केला, एकनाथांनी परंपरा जपली, तुकारामांनी समाज जागवला आणि समर्थ रामदासांनी त्या समाजाला संघटित केले. म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात भक्ती चळवळ ही केवळ एक धार्मिक घटना नसून महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय पुनर्जागरणाची कथा मानली जाते. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.